सारंग सर, आपण हा विषय काढायलाच नको होता. जाऊ दे आता, सोड. झालं ते घडून गेलं, जास्त विचार नको करू. पण नील दादा येईल आणि असा काहीतरी बॉम्ब टाकेल हे कोणालाच वाटलं नव्हतं. पण ज्या पद्धतीने तो बोललाय ना, त्यामुळे आई जास्तच भडकली. हो ना. आणि नेमकं तारा मॅडम आणि सोहम भाऊजींनी मला तिलोत्तमा मॅडमशी बोलायला सांगितलं. आपली वेळच चुकली सारंग सर. हे बघ सावली, आई रागाच्या भरात नाही म्हणाली आहे. उद्या राग शांत झाल्यावर कदाचित तिचा निर्णय बदलेल. पण हळूहळू हळू यायचंय. चला. अरे थांबा 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 थांबा, मी आलेच. आलेच म्हणजे काय, कसं झाला प्रवास? कमाल, दर्शन मस्त झालेलं आहे. आणि तिथे जवळच रिसॉर्ट मध्ये बुकिंग केलं होतं ना, 2 दिवस असा निवांत पडून होतो. हो, पण तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं. हो, मी तर खूपच मिस केलं आईला. पुरे नाही लग्नात दृष्ट. थू थू थू. प्रसाद घेऊन आलात की नाही? हो म्हणजे काय, आता खाणार आहे? हो. आता या घरात, तुमच्या या घरात येण्याने आनंद पसरेल. ए बाई, येऊ का परत जाऊ आम्ही? काय रे, काही घडामोडी घडल्यात का? बऱ्याच घडामोडी घडल्यात. हा. नील परत आलाय. भाई, घाबरवलंय आणि मला. नील आलाय ना, चल भेटून येतो. हा, आल. सारंग, काय झालंय? तू बोलता बोलता मध्येच थांबलास. काही झालंय का? काही प्रॉब्लेम झालाय का घरात? नाही वहिनी, ते दुसरंच काहीतरी बोलत असतील. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही दमून आलायत ना, आता फ्रेश व्हा, आराम करा, मग आपण निवांत बोलू. या.